आमचं हे मंडळ 2007ला आम्ही स्थापना केला होता. हे आमचा सगळं कॉलेजचा ग्रुप होता. आम्ही जे मित्र आहे सगळं आमचं 35 मेंबरचा ग्रुप आहे. सगळं फॅमिली सगळं ग्रुप आहे. आम्ही ते इको फ्रेंडलीच्या पर्यावरणाच्या राखण्यासाठी प्रदूषण होऊ नये त्यामुळे आम्ही हे डिसिजन घेतला होता. आमची इच्छा हेच होती की भाई पर्यावरणाचं सगळं लक्षात घेऊन आम्ही हे निर्णय घेतला आहे. किती फुटी ही मूर्ती आहे, यासाठी किती टिश्यू पेपरचा वापर केला आहे, किती दिवस लागले? हे मूर्ती 26 फुटाची मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये 35 ते 40,000 टिश्यू पेपरचा वापर केलेला आहे आणि जे गम आणि लगदा त्याचा पण वापर केलेला आहे. ते पण सगळं इको फ्रेंडली हे वापर केलेलं आहे सगळं मटेरियल. आणि ह्याला विसर्जन करायला आपल्याला 2 ते 3 तास लागतात. त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला. पर्यावरण राखण्यासाठी आमची इच्छा होती की प्रदूषण होऊ नये त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला. खरं तर टिश्यू पेपर म्हटलं की आपण जेवणाच्या हात पुसण्यासाठी, तोंड पुसण्यासाठी असं वापर केलं होतं. पण हे आव्हान तुम्ही का नेमकं स्वीकारलं? आताच्या काळात आता बघा ते बॅन आला होता हायकोर्टाचा. त्यामुळे ते बॅनमध्ये POPचा निर्बंध टाकला होता त्यांनी. ते निर्बंध आल्यामुळे आमचा हे विचार आला की बाई हे यावेळी आम्ही टिश्यू पेपरची मूर्ती बनवणार. आम्ही मुंबईतून हे मूर्ती बनवून आणली. आम्ही बघताना ते तसं दिसतोय की बाई चांगलं काम झालं आहे त्यामुळे मी निर्णय घेतो.